नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आय होप तुम्हाला पदार्थ विज्ञानचा पेपर 1 खूप चांगला गेला असेल. आपण जसा पेपर 1 साठी लास्ट मिनिट आय-एम-पी क्वेश्चन्स काढले होते, तसंच पेपर 2 साठी सुद्धा काढलेले आहेत. पेपर 1 साठी खूप मुलांना याचा फायदा झाला होता. त्यामुळे आपण लास्ट मिनिट आय-एम-पी पेपर 2 साठी काढलेले आहेत. तर बघूया आपण पेपर 2 साठी. आता पहिला यामध्ये चॅप्टर आहे आपला परीक्षा. आता परीक्षेमध्ये काय काय वाचायचं सर? परीक्षेमध्ये कोणते आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत? तर परीक्षेचं पहिल्यांदा त्याची व्याख्या म्हणजेच परीक्षेचं लक्षण आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर त्याची परीक्षेची उपयोगिता. परीक्षेची उपयोगिता आणि परीक्षेची व्याख्या खूप वेळा विचारली गेलेली आहे आणि विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर चतुर्विध परीक्षा चरकोक्त जी चतुर्विध परीक्षा सांगितलेली आहे, ही सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्यायची आहे. त्यानंतर त्यानंतर प्रमा, अप्रमा, त्यानंतर प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण हे जे काही टर्म्स आहेत, तर या टर्म्सचे जे काही श्लोक आहेत, हे श्लोक तुम्हाला पाठ करायचे आहेत. कारण की हे MCQ साठी सुद्धा विचारले जातात की यथार्थ ज्ञान डॅश डॅश. तर यथार्थ ज्ञान काय? प्रमा. अयथार्थ ज्ञान अप्रमा. तसंच हे जे काय येतं प्रमेय, प्रमाता आणि प्रमाणचे यांचे सगळे श्लोक आपल्याला आले पाहिजे किंवा सगळे तुम्हाला रीड करून घ्यायचे. तर हे होतं परीक्षेसाठी. तर परीक्षेमध्ये काय काय बघितलं आपण, म्हणजे काय काय वाचायचंय, तर त्याची व्याख्या आपल्याला पाठ असली पाहिजे. व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा त्याची उपयोगिता किंवा मग याचे प्रमा अप्रमा यासाठी यामध्ये तुम्हाला एसीक्यू विचारला जाऊ शकतो किंवा मग MCQ तरी विचारला जाऊ शकतो. आणि चतुर्विध परीक्षा एकदा वाचून घ्या. त्यानंतर आहे आप्तोपदेश प्रमाण. आता हा जो आप्तोपदेश प्रमाण आहे, एक्झामिनरचा खूप फेवरेट टॉपिक आहे, चॅप्टर आहे सॉरी, आप्तोपदेश प्रमाण. या आप्तोपदेश प्रमाणामधून तुम्हाला काय काय विचारलं जातं किंवा काय काय विचारलं जाऊ शकतं, तर त्यामध्ये पहिलं आहे आप्तचं लक्षण. आप्त लक्षण किंवा आप्तोपदेश लक्षण, तो रजस्तमो व्यायाम निर्मुक्तावाला श्लोक जो आहे, तर तो श्लोक आपल्याला पाठ करायचा आहे किंवा लिहायचा आहे. त्यानंतर शब्द. बघा आता हा जो शब्द टॉपिक आहे, या शब्दावरून तुम्हाला एलिक्यू विचारला जाऊ शकतो. शब्दाचं लक्षण, त्याचे प्रकार, चरकोक्त त्याचे प्रकार, त्याचं लक्षण. त्यानंतर शब्दवृत्ती. शब्दवृत्ती तुम्हाला एसीक्यू साठी विचारली जाऊ शकते किंवा एलक्यू साठी सुद्धा कधी कधी विचारतात. शब्दार्थ बोधक वृत्ती किंवा तुम्ही त्याला शब्दवृत्ती म्हणू शकता. आणि त्यानंतर वाक्यार्थ ज्ञान हेतू. वाक्यार्थ ज्ञान हेतू एसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं, विचारलं गेलेला आहे. त्यानंतर आहे आता प्रत्यक्ष प्रमाण. त्यामुळे आप्तोपदेश प्रमाणामध्ये बघा आपल्याला एवढं सगळं विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर आहे आता प्रत्यक्ष प्रमाण. आता हे जो प्रत्यक्ष प्रमाण आहे, यामध्ये काय काय वाचायचं सर? तर यामध्ये बघा प्रत्यक्षाचं लक्षण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षण आणि त्याचे प्रकार. लक्षण आणि त्याचे प्रकार करायचे आहेत. त्यानंतर सन्निकर्ष. सन्निकर्ष एसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. काय विचारलं जातं? तर सन्निकर्षाचे लक्षण सांगून त्याचे भेद लिहा किंवा त्याचे प्रकार लिहा. सन्निकर्षाची व्याख्या आणि त्याचे प्रकार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर त्रयोदशकरण. त्रयोदशकरण सुद्धा वाचायचं आहे. त्रयोदशकरण सुद्धा MCQ साठी किंवा मग एसीक्यू साठी येतं. त्यानंतर आहे आता या प्रत्यक्षाचं आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे किंवा काय उपयोग आहे, हे सुद्धा एक वेळ वाचून घ्या. किंवा एक टॉपिक राहिला प्रत्यक्ष बाधक भाव. आता हे प्रत्यक्ष बाधक भाव नवीन पॅटर्न जेव्हा आलाय तेव्हा जास्त विचारला गेलेला नाही, परंतु जुना जो ओल्ड पॅटर्न होता 2021च्या बॅचच्या अगोदरचा, तर त्यामध्ये प्रत्यक्ष बाधक भाव विचारत होते. तर तरी पण सुद्धा एक वेळ तुम्ही हे प्रत्यक्ष बाधक भाव वाचून घ्या. आलं लक्षात? त्यानंतर आहे आता नेक्स्ट आपला चॅप्टर अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण खूप जास्त अवघड वाटणारा चॅप्टर आहे. त्यामध्ये सुद्धा काय काय इम्पॉर्टंट आहे, यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर अनुमानाची व्याख्या इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अनुमिती म्हणजे काय, त्यानंतर परामर्श म्हणजे काय, परामर्श म्हणजे काय, त्यानंतर व्याप्ती काय आहे, हेतू काय आहे, दृष्टांत काय आहे, हे जे काही टर्म्स आहेत, हे पक्ष काय आहे, तर हे जे काही टर्म्स आहेत, हे एक वेळ रीड करून घ्या. कारण की यामधून तुम्हाला MCQ सुद्धा विचारतात किंवा मग ह्या टर्म्स काय तर ह्या डिफाईन करा म्हणून असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ह्या जे काही टर्म्स आहेत, अनुमिती, परामर्श, व्याप्ती, हेतू, दृष्टांत, पक्ष, सपक्ष, हे एक वेळ वाचून घ्या. त्यानंतर याचे प्रकार, आपल्याला अनुमानाचे प्रकार करायचे, म्हणजे स्वार्थ अनुमान, परार्थ अनुमान हे झालं. त्यानंतर त्याचे अनुमानाचे जेवढे काही प्रकार आहेत हे सगळे करायचे. त्यानंतर पंचावयव वाक्य. हे पंचावयव वाक्य एसीक्यू साठी विचारलं जातं किंवा विचारलं गेलेलं आहे.
त्यानंतर आहे हेत्वाभास. आता हेत्वाभास जो आहे, सदहेतू, असदहेतू आणि हेत्वाभासाचे प्रकार सुद्धा खूप वेळा विचारले गेले आहेत. विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा एक क्वेशन आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. आलं लक्षामध्ये अनुमान प्रमाणामध्ये. त्यानंतर युक्ती प्रमाण. आता येऊया आपण युक्ती प्रमाणावरती. युक्ती प्रमाणामध्ये काय वाचायचंय? तर यामध्ये लक्षण, युक्तीचं लक्षण, त्याचे प्रकार किंवा मग युक्तीचे वैशिष्ट्य सुद्धा कधी-कधी विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. युक्तीचं लक्षण या अगोदर विचार गेलेला आहे, त्याचे प्रकार आणि त्याची उपयोगिता. आणि त्याचं वैशिष्ट्य हे आता नवीन पॅटर्न नुसार आहे, त्यामुळे एखाद्या वेळेस ते वैशिष्ट्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे उपमान प्रमाण. आता हे जे काय उपमान प्रमाण आहे, यामध्ये सुद्धा सेम उपमानाचं लक्षण, त्याचे प्रकार आणि त्याची उपयोगिता. उपयोगिता खूप जास्त इम्पोर्टंट आहे उपमान प्रमाणाची. जसं की याच्या शारीरमध्ये काय उपयोगिता आहे, निदानामध्ये काय उपयोगिता आहे, उपमान प्रमाणाची किंवा चिकित्सेमध्ये काय उपयोगिता आहे, हे सुद्धा अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये? तर हे उपमान प्रमाण झालं, युक्ती प्रमाण झालं. आता लास्ट जो टॉपिक आहे आपला चॅप्टर आहे, कार्यकारण सिद्धांत. आता हा जो कार्यकारण सिद्धांत आहे, खूप यामध्ये आपल्याला खूप मोठा आहे, परंतु यामध्ये आपल्याला 3च करायचे आहेत. 3 टॉपिक करायचे आहेत. कोणते? एक तर कारण, कारणाची व्याख्या आणि त्याचे प्रकार. त्यानंतर जे काही दशविध परीक्षेभाव आहेत, हे दशविध चरकोक्त दशविध परीक्षेभाव आहेत, हे एक वेळा वाचून घ्या. जास्त हे कधी विचारलं गेलेलं नाही. तरी सुद्धा हे आपल्याला वाचायचे आहेत. यावेळेस विचारलं जाऊ शकतं. किंवा मग वाद. आता हे वाद आहे. वाद तर हमखास विचारला जातो. सत्कार्यवाद आहे, त्यानंतर परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे, असत्कार्यवाद आहे आणि आरंभवाद आहे. यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा वाद म्हणजे सत्कार्यवाद. म्हणजे या पी-वाय-क्यू एनालिसिस केला असेल तर तुम्हाला कळलं की यामध्ये सत्कार्यवाद खूप जास्त वेळा विचारला गेलेला आहे. वाद एवढेच नाहीत, खूप जास्त आहेत. पिलूपाक वाद आहे, पीटरपाक वाद आहे, क्षणभंगूर वाद आहे. हे वाद खूप जास्त आहे, परंतु हे जे काही 4-5 वाद आहेत, हे पी-वाय-क्यू मध्ये विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे हे मोजकेच वाद मी तुम्हाला दिलेले आहेत. सत्कार्यवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि असत्कार्यवाद प्लस आरंभवाद हे तुम्हाला करायचेच आहेत. आलं लक्षामध्ये? बाकीचे वाद सुद्धा करायचेत असं नाही, परंतु यांना प्रायोरिटी तुमची जास्त असली पाहिजे, हे तुम्हाला करायचेच आहेत. आता पेपर 2 साठी आपल्याला 1 दिवस आहे. 1 दिवस सफिशियंट आहे. पेपर 2 मध्ये फक्त 7च चॅप्टर आहेत. त्यामुळे पेपर 2 पूर्ण तुमचा रिवाईज होणार आहे. हे जे टॉपिक्स मी सांगितलेले आहेत, हे टॉपिक्स तुम्हाला करूनच जायचे. लास्ट मिनिट IMP क्वेश्चन्स आहेत, हे केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेला जायचं नाही. हे सगळे करूनच जायचे. जर वेळ मिळाला तर बाकी सगळं करायचं आहे. आलं लक्षामध्ये? तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला नसेल, तर हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांचा पण फायदा होऊ द्या, की त्यांना पण हे क्वेश्चन्स कळू द्या. आलं लक्षामध्ये? तर थँक यू सो मच.